जेजुरी गडावर 9,00,000 पायऱ्या आहेत असे का म्हटले जाते? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण जेजुरी गडावर 9,00,000 पायऱ्या आहेत असे का म्हटले जाते या विषयावर माहिती पाहणार आहोत. तर ती तुम्ही ऐकावी किंवा वाचावी ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. आता जेजुरी गडावर प्रत्यक्षात फक्त 350 ते 400 पायऱ्या आहेत. मग लोक 9,00,000 पायऱ्या का म्हणतात? यामागे एक सुंदर असा विचार आहे, जो आपल्या संतांनी, विशेषतः ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी सोप्या भाषेमध्ये समजावला आहे. आता याचे प्रमुख 3 अर्थ त्यांनी सांगितलेले आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. तर ते अर्थ खालीलप्रमाणे आहेत. आता आपण बघूया ते 3 अर्थ कोणते आहेत. आता त्यामध्ये आहे, पहिला अर्थ त्यांनी सांगितलेला आहे की आपले शरीर हे जेजुरीचा गड आहे. संतांनी सांगितले आहे की आपण देव शोधायला बाहेर जातो, पण खरा देव तर आपल्या शरीरातच राहतो. आता आपल्या शरीरात 9,00,000 नाड्या, आपल्या शरीराच्या आत रक्ताच्या आणि ऊर्जेच्या छोट्या छोट्या 9,00,000 नसा म्हणजेच नाड्या असतात, ज्या संपूर्ण शरीरात पसरलेल्या आहेत. तर याचा अर्थ काय सांगितला आहे त्यांनी? जेव्हा आपण नामस्मरण करतो, चांगली कामे करतो, तेव्हा आपल्या शरीरातील या 9,00,000 नसांमध्ये चांगली ऊर्जा वाहू लागते. म्हणजेच आपण आपल्या शरीराचा ताबा मिळवून देवाच्या जवळ जातो. याच 9,00,000 नसांना संतांनी 9,00,000 पायऱ्या असे म्हटले आहे. आता हे आपण पहिलं. आता आपण दुसरी पाहणार आहोत. तर दुसरी म्हणजे भक्तीच्या 9 पायऱ्या, म्हणजेच भक्तीच्या 9 पद्धती त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता देवाची भक्ती करण्याच्या 9 पद्धती असतात, ज्यांना नवविधी भक्ती असे म्हणतात. जसे की आता आपण ह्या 9 भक्तीच्या पद्धती कोणत्या आहेत ते आपण आता पाहणार आहोत. आता पहिलं आहे देवाचे गुण ऐकणे, म्हणजे श्रवण करणे. दुसरे आहे देवाचे भजन कीर्तन करणे. तिसरी देवाचे नाम सतत आठवणे, स्मरण करणे. देवाचे पाय चेपणे किंवा सेवा करणे, पादसेवन. आता 5वी आहे देवाची पूजा करणे, म्हणजे अर्चन. आणि देवाला नमस्कार करणे म्हणजे वंदन करणे. 7वी आहे स्वतःला देवाचा सेवक मानणे, म्हणजे दास्य. आणि 8वी पद्धत आहे देवाला आपला मित्र मानणे, सख्य. आणि 9वी पद्धत आहे स्वतःला पूर्णपणे देवाच्या स्वाधीन करणे, म्हणजे आत्मनिवेदन. तर या 9 पद्धती म्हणजेच 9 पायऱ्या आहेत. जो माणूस या 9 मार्गांनी देवाकडे जातो, तो जेजुरीच्या 9,00,000 पायऱ्या चढून देवापर्यंत पोहोचला असे मानले जाते. आता आपण 2 पद्धती पाहिल्या. आता आपण
तिसरी बघूया. आता तिसरी पद्धत कोणती आहे? लाख म्हणजे लाख या शब्दाचा अर्थ लक्ष. लक्ष म्हणजे लक्ष देणे. आता जुना मराठी शब्द लाख हा कधी कधी लक्ष म्हणजे लक्ष देणे किंवा ध्यान लावणे या अर्थाने वापरला जायचा. आता आपण जेव्हा जेजुरीचा डोंगर चढतो तेव्हा आपले मन इतर गोष्टीकडे भटकू नये. प्रत्येक पायरीवर आपले लक्ष फक्त खंडोबाच्या नावावरच असावे. या 9 प्रकारच्या लक्ष लावण्याच्या पद्धतीला पुढे 9 लाख पायऱ्या असे म्हणले गेले आहे. तर थोडक्यात काय, तर जेजुरीच्या पायऱ्या चढताना थोडक्यात संतांनी काय सांगितले आहे, तर जेजुरीच्या पायऱ्या चढताना माणसाने आपला अहंकार, वाईट विचार हे खाली सोडून द्यायचे असतात आणि आपल्या शरीरातील वाईट गोष्टींवर ताबा मिळवत भक्ती करत देवाकडे जाणे म्हणजेच 9 लाख पायऱ्या चढून खंडोबाच्या चरणाशी पोहोचणे हे होय. आता हा डोंगराच्या पायऱ्यांपेक्षा आपल्या मनाचा आणि विचारांचा प्रवास आहे असे आपल्या ज्ञानेश्वरीत आणि संतांच्या विचारात सांगितलेले आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांना जरूर शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.